short answer is yes, diabetes is reversible. और सालों से रिसर्च करने के बाद, पढ़ाई करने के बाद आज मैं कॉन्फिडेंस के साथ ये कह सकता हूँ कि टाइप 2 डायबिटीज़ को पोलियो की तरह इरेडिकेट किया जा सकता है। एक महिना आपलं औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवला? मला कसं जाणवलं म्हणजे मला घाम बंद झाला, चक्कर येणं बंद झालं, थोडं व्यवस्थित वाटतं म्हणजे औषध फ्रेश वाटतं. बरं, आधी शुगर किती असायची तुमची? म्हणजे पहिल्यांदा शुगर 465 होतं. 465. आता या आपलं औषध एक महिन्यानंतर तुम्ही घेतलं, चेक केल्यावर किती शुगर निघाली? 140. 140 म्हणजे नॉर्मल होतं. मी सौ संध्या राजीव आहेर, नाशिक इथून. मी शिक्षिका आहे आणि गेली 6-7 वर्ष मला डायबिटीस आहे. अनेक औषधं घेतली, आयुर्वेदिक घेतली, ॲलोपॅथीची घेतली, परंतु शुगर कमी होण्याच्या ऐवजी वाढतच गेलेली आहे. पण हल्ली आता मला अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी या 2 औषधांची माहिती व्हॉट्सअपवरून मिळाली आणि मी ती औषधं मागवली आणि ती मी आता घेते आहे. 1 महिना मला होईल आता. आणि या कालावधीमध्ये माझ्या असं लक्षात आलं की ही औषधं घ्यायला लागल्यापासून माझे खूप सुरुवातीला मी म्हणजे खूप लवकर थकून जायचे, थकवा खूप यायचा मला, माझे हातपाय दुखायचे. परंतु हे औषधं सुरू केल्यापासून मला अगदी फ्रेश वाटतं, थकवा येत नाहीये आणि कामाचा एक कंटाळा येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुगर सुद्धा माझी पूर्वीपेक्षा आता थोडीशी कमी झालेली आहे. पूर्वी 300च्या वरती असायची, परंतु आता 200 ते 300च्या दरम्यान माझी शुगर असते. आणि मी निरेश्वर पोलीस स्टेशनला ESI म्हणून काम करते. ओके. आता गेले म्हणजे 2 महिने झाले मी तिथं जन्म. अच्छा. माझ्या गेली 10 वर्ष म्हणजे शुगर आहे. 2010 पासून शुगर आहे. मी आता डॉक्टर वगैरे सगळे केले, सगळे पेय सगळे पिले. परत म्हणजे आयुर्वेदिक काढे पण बरेच झाले. तुमचं 12 होतं ते फक्त एकदाच आता 6 वर आलेलं आहे. आणि तब्येतीमध्ये पण तुम्हाला फिलिंग मध्ये फरक आहे का? थोडंसं आता म्हणजे वाटतं तब्येतीमध्ये फरक. माझं वडील केलेलं आहे, घेऊन आता 2 महिने झाले. त्याच्यामुळे थोडंसं मला फरक. तुम्ही आमच्या संस्थेविषयी आणि प्रोडक्टविषयी समाधानी आहात एकंदरीत? हो, समाधानी आहे. समर्थ फाउंडेशन तर्फे खूप आभारी आहे. धन्यवाद. काय नाव तुमचं? माधव उपाध्याय. ओके. राहणार? राजारामपुरी, कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये. ओके. तुम्ही समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अँटॉक्स डी आणि टी असे 2 प्रोडक्ट घेतले होते. काय तुम्हाला आजार आहे म्हणून घेतले होते? मला हाय शुगर आहे. हाय शुगर आहे. किती वर्षापासून? 2008 पासून. 2008 पासून शुगर आहे. त्याचे तुम्ही गोळ्या वगैरे चालू ठेवलेले आहेत? हो, गोळ्या चालू आहेत. किती वेळा गोळ्या घ्याव्या लागतात? सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा गोळ्या असतात तुम्हाला. गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा शुगर किती असते? तेवढे 500. गोळी घेऊन देखील 500 शुगर असते तुमची. इन्शुलिन वगैरे चालू केलेलं नाहीये? नाही, इन्शुलिन चालू नाही. गोळ्या साधारणतः तुम्हाला किती वर्ष? काही नाहीये. नाही. गोळ्या साधारण किती वर्ष चालू आहेत? 8 पासून गोळ्या चालूच आहेत. 3 वेळा. 12 म्हणजे गोळ्या चालू असून देखील शुगर 550च्या खाली कधी आली नाही. 12 ते 14 वर्ष झाली आज. आता आमचा प्रोडक्ट घेऊन किती दिवस झाले तुम्हाला? 1 महिना झाला. आता 1 महिन्यामध्ये काय फरक जाणवला? 1 महिन्यामध्ये काय होतं, पोस्ट लंच शुगरची ती कमी आहे. ओके. जेवणानंतरची जी शुगर नंतर 1 तासाने जी बघतो बरोबर, ती 350 पर्यंत आहे. जी आधी गोळ्या खाऊन देखील 550 असायची, 550 असायची, ती आता एकाच महिन्यामध्ये तुमची 350 वर आलेली आहे. ओके. फिलिंग मध्ये बदल आहे. टॉयलेटचा त्रास होता, करेक्ट, तो 100% माझा क्लिअर झाला. म्हणजे गोळ्या. साहेब नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? मी सर जगदीप पांडुरंग मोरे. अच्छा. प्रॉपर तुम्ही राहणार? प्रॉपर राहणार तांदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, महाराष्ट्र. महाराष्ट्र. अच्छा. एज किती आहे तुमचं? माझं सर 48 एज आहे. 48 एज आहे. अच्छा. तुम्ही समर्थ सोशल फाउंडेशन कडून कोणते प्रोडक्ट घेतले होते? मी सर अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी असे 2 प्रोडक्ट घेतले. अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेतला. अच्छा. कशासाठी म्हणून घेतले होते? माझी गेले वर्षभर शुगर खूपच जास्त होती. मला 2011ला जशी शुगर डिटेक्ट झाली त्यानंतर मी प्रचंड दवाखाने वगैरे केले. गेल्या वर्षभरात सर मी शुगर माझी 390च्या आसपास शुगर असायची. जेवणानंतरची जेवणाच्या अगोदर 190 असायचे. त्यामुळे मला एवढे कॉम्प्लिकेशन झाले की माझ्या शरीराचे पुरळ उठायचे असे. पूर्ण उठून त्यात पस वगैरे तयार व्हायचा. असं शुगरमुळे व्हायचा. पण डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तेवढ्या 3 महिने ते गोळ्या दिल्यानंतर तेवढे शुगर कमी यायचे. नंतर ते चेंज करायचे औषध चेंज केल्यानंतर परत शुगर हाय अशी व्हायची. माझा H1B1C 8.5 वर्ष झाला. HbA1c 8.5 झाला. 8.5 झाला. गोळ्या चालू असताना सुद्धा. म्हणजे गोळ्या चालू आहेत तरी शुगर नॉर्मल पण यायला तयार नाही. कॉम्प्लिकेशन्स पण वाढतच चालतात आणि HbA1c पण वाढतच होता. गेल्या 12 वर्षामध्ये मला शुगर आहे. शुगरच्या गोळ्या खाऊन सुद्धा शुगर कधीच कमी माझी आली नाही. आता गेल्या वर्षभरात शुगरमुळे होणारे इफेक्ट म्हणजे माझी स्किन ड्राय पडायला. बरोबर. स्किन ड्राय पडायला नंतर माझ्या अंगावाचे पुरळ उठायला लागले आणि त्या पुरळमध्ये पस तयार व्हायला लागले. आणि त्याचे कॉम्प्लिकेशन एवढे वाढायला लागले की डॉक्टरांचे स्किनचे डॉक्टर झाले, कोल्हापूरचे चांगले टॉपचे, MD मेडिसिन झाले, यांच्यातून काही कमी आलं नाही. पण तुमच्या माध्यमातून मला मुजावर सरांनी एक मला लिंक पाठवली आणि ते व्हिडिओ बघितले आणि शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून मी तुमच्या संस्थेकडे आल्यानंतर त्यांनी मला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे 2 प्रोडक्ट दिले. या 2 प्रोडक्टचा मला फायदा असा झाला, माझं वजन एका महिन्यामध्ये 4 ते 4.5 किलो कमी झालं. व्हेरी गुड. माझं स्किन ड्राय पडायचं प्रमाण कमी झालं आणि आजची शुगर माझी जेवणाच्या अगोदरची 89 ती पहिली एका महिन्यापूर्वी 187च्या आसपास होते. माझ्या गेल्या महिन्याची शुगर 187. ओके. घरी ग्लुकोमीटरवर घरी 1 महिन्यापूर्वी 187. त्यानंतर जस्ट मी आज सकाळीच शुगर चेक केले, हे माझी 98 शुगर आलेली आहे. व्हेरी गुड. अभिनंदन. त्यानंतर जवळपास 50% आणि नॉर्मल रेंजवर आलाय. नॉर्मल रेंज. नमस्ते सर. नमस्ते. काय नाव आपलं? आनंद धुळा मस्कर.
मस्कर साहेब. अच्छा, प्रॉपर कुठले आपण? कुंदरवाडी गाव, कागल तालुक्यामध्ये. कागल तालुका, जिल्हा कोल्हापूर. ओके. वय किती आहे तुमचं? आता 64 वय. अच्छा. समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही हा डी आणि टी हे 2 प्रोडक्ट काय तुम्हाला काय त्रास होता? मला शुगर होती. तुम्हाला आणि मॅडमला पण होती? मॅडमला पण शुगर होती. बरं, हस्बंड वाईफ दोघांना पण शुगर? मॅडमची शुगर होती PP 410. PP 410 होती. हा. आणि तुमची? माझी 310 होती. 310. ओके. आता तुम्ही हा प्रोडक्ट किती दिवस झाले दोघं जण वापरताय? 6 तारखेपासून आजच्या 6 तारखेपर्यंत 1 महिना बरोबर झाला. 6 तारीख म्हणजे 6 जुलै 2023. 2023 हा ते 6 ऑगस्ट 2023. ओके. 1 महिना झाला कंटिन्यू तुम्ही वापरताय? कंटिन्यू वापरतोय. ओके. 1 महिन्याचा पूर्वीचा रिपोर्ट तुम्ही आता सांगितला. आता 1 महिन्यानंतर आता रिपोर्ट काय? 1 महिन्याच्या नंतरचा रिपोर्ट आता माझा 113 PP आहे. जी किती होती तुमच्या आधी? 310. 310 ची 113 झाली. अरे वा, अभिनंदन. आणि मॅडमची? मॅडमची 410 ची 167 झाली. 167 वर आली. बरं. त्रास काय होते का तुम्हाला दोघांना? त्रास आता काहीच नाही. पूर्वी त्रास होता, अंगदुखी, बरं, लघवीला 4 वेळा उठणे, रात्री लघवीला 4 उठावं लागायचं. बरं. आता एकदाही लघवीला उठत नाही. ओके. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट वापरल्यापासून लघवीचा त्रास बंद झाला, अंगदुखीचा बंद झाला, शुगरही कमी झाली. शुगर कमी आणि युरिनची शुगर पण कमी झाली. युरिन मधून जी शुगर जाते. व्हेरी गुड. त्याचाही रिपोर्ट तुम्ही काढलेला आहे. रिपोर्ट काढला. सर नमस्ते. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव सतीश नाईक. सतीश नाईक साहेब. अच्छा. तुम्ही आमच्या समर सोशल फाउंडेशन अँटॉक्स डी अँटॉक्स टी हे जे समोर आहेत हेच ना? हो. टी आणि डी नेला होता. कुणासाठी नेला होता? माझ्या बहिणीसाठी. बहिणीसाठी. काय वय आहे त्यांचं? त्यांचं वय 43. 43 वर्ष वय आहे. राहायला कुठं आहेत त्या? शिरगाव. शिरगाव म्हणजे कोल्हापूरमध्ये? हा, पुंगाव शिरगाव, राधानगरी. ओके. त्याला काय त्रास होता? तर शुगर, पाय जळजळ, डोळा अंधुक दिसायचं आणि लघवीला सारखं जायला लागत होतं. रात्री अपरात्री लघवीला वारंवार उठायला हो, लागायचं. ओके. शुगर किती होती त्यांची? 380 होती. 380 शुगर होती. ओके. तुम्ही प्रोडक्ट नेला म्हणजे किती तारखेला नेला होता साधारण? 25 तारखेला, जुलैच्या. 25 जुलै 2023 ला नेला होता. आणि आज मला वाटतं 7 तारीख आहे. 7 ऑगस्ट आहे. 13 दिवस झाले. 13 दिवसानंतर काय त्यांना फरक काय पडलाय? त्यांना लघवीचा त्रास कमी आला. पूर्णपणे कमी आला. डोळ्याला अंधुक दिसत होते, ते चांगलं दिसत. डोळ्याला चांगलं दिसायला लागलं. अच्छा. पायाची जर जळजळ होती रखरख, वार ती पण कमी. कंप्लीट थांबली. व्हेरी गुड. गोळ्या चालू आहेत त्यांना? हो, चालू आहे. ठीक आहे. गोळ्या चालूच ठेवायच्या. आणि आता तुम्ही 1 महिन्यानंतर रिपोर्ट काढणार आहात. म्हणजे अजून एक 17-18 दिवस आहेत. रिपोर्ट डॉक्टरला दाखवूनच गोळ्या तुम्ही कमी करायच्या आहेत. रिपोर्टमध्ये काय बदल झालाय बघूनच. बाकी त्यांचा डाएट व्यवस्थित आहे? हो, चालू. थोडाफार व्यायामही त्यांना करायला सांगा. आणि शुगर ह्या आजाराला शुगरची केअर करायची, शुगरची प्रिकॉशन घ्यायची, फक्त सिरियस घ्यायचं नाही. एवढा फक्त सल्ला तुम्ही त्यांना द्या.